पाकिस्ताननं आता अणुयुद्धाची तयारी सुरू केली आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय। कारण पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावल्याची माहिती मिळते। पाकिस्तानी मीडियाच्या हवाल्यानं ही माहिती मिळालेली आहे। शहबाज शरीफ यांनी एनसीएची बैठक बोलावली आहे। एनसीए ही आण्विक कार्यक्रमाशी संबंधित संस्था आहे। याआधी 2019 साली पाकिस्तानमध्ये एनसीएची बैठक बोलावण्यात आली होती। आता भारत आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुन्हा एकदा अणुयुद्ध छेडण्याची धमकी देतोय का असा सवाल आता उपस्थित होतोय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, आपण पाहतोय पाकिस्ताननं एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। एनसीएची बैठक बोलावण्यात आली आहे। अण्वस्त्राची धमकी पाकिस्तान देऊ शकतो का, या संदर्भात काय अपडेट्स आहेत? काहीच वेळात जी आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नॅशनल कमांड ऑथॉरिटीची बैठक बोलवली आहे। या बैठकीत भारताकडून पाकिस्तानच्या लष्करी ठिकाणांचे जे मोठे नुकसान झाले त्यावरती चर्चा होणार, बरोबरच जी तणावपूर्ण स्थिती आहे त्यावरतीही लक्ष दिलं जाणार। आपल्याला माहिती आहे की भारताने उत्तर म्हणून जे आहे वेगवेगळे हवाई तळ म्हणजेच नूर खान जे रावलपिंडीमध्ये, मुरीद जे चाकवानमध्ये आहे आणि उर्वशी, आपल्याला थोडंसं थांबू दे। आपल्यासोबत सतीश ढगे सर जोडले गेलेले आहेत, निवृत्त लेफ्टनंट। सर, आपलं स्वागत आहे झी 24 तासवर। सर, एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पाकिस्ताननं आता एनसीएची बैठक बोलावलेली आहे। काय ही बैठक आहे, काय कोणत्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा केली जाण्याची शक्यता आहे आणि याचा भारताला कशा पद्धतीने धोका होऊ शकतो? नक्कीच जर न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटीची जर मीटिंग शहबाज शरीफ यांनी बोलवली असेल तर हे जे आहे अत्यंत एस्केलेटरी अशा प्रकारची ऍक्शन आहे की यासाठी, कारण मुळातच जे आहे पाकिस्तान कमकुवत राष्ट्र आहे म्हणून भारताच्या सामर्थ्यापुढे तो त्या ठिकाणी लागू शकत नाही, उभा राहू शकत नाही, हे खरं आहे। पण असं जरी असलं तरी जे आहे न्यूक्लिअर कमांड ऑथॉरिटी जर तो बैठक बोलू शकत असेल आणि त्या अनुषंगाने जर चर्चा करत असेल तर न्यूक्लिअर वेपन्स वापरण्याचा सुद्धा पर्याय पाकिस्तान त्या ठिकाणी ठेवतोय। आणि त्या अनुषंगाने ही नक्कीच एक प्रकारे म्हणेल की युद्धखोरीची भाषा किंवा युद्धखोरीची एक प्रकारे तयारी पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं मुख्यतः अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी पाहणं याच्याकडे आवश्यक आहे। अगदी सतीश ढगे सर, बालाकोटचा जो स्ट्राईक झाला होता त्यानंतर सुद्धा अशा पद्धतीची बैठक बोलावण्यात आलेली होती आणि आता पुन्हा एकदा त्याच पद्धतीची बैठक बोलवते। आपला सतीश ढगे सरांशी संपर्क तुटलेला आहे, पण आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। शहबाज शरीफ यांनी एनसीएची बैठक बोलावलेली आहे। एनसीए ही आण्विक कार्यक्रमाशी संबंधित संस्था आहे। याआधी 2019 साली सुद्धा पाकिस्ताननं एनसीएची बैठक बोलावलेली होती। या संदर्भात पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडे। उर्वशी, आपण पाहतोय 2019 साली ही बैठक बोलावण्यात आलेली होती पाकिस्ताननं आणि आता पुन्हा एकदा सध्या भारत पाक मध्ये जो तणाव आहे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं ही बैठक बोलावलेली आहे। काय नेमकं या बैठकीचे अर्थ काढायचे? पाकिस्तान पूर्णपैकी हादरलेला आहे आणि जेव्हा कोणाच्या एअरबेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा नुकसान होतं तेव्हा जे आहे ही बैठक बोलवली गेली आहे। म्हणजे स्थितीला बघून एक आपण बघितलं तर यात वेगवेगळे म्हणजे नियंत्रण कशा प्रकाराने धोरणात्मक नियंत्रणावर कसं देखरेख असणं गरजेचं आहे या सगळ्यांवरती चर्चा होणार आहे। एक आपण ओव्हरऑल असं बघितलं तर मिलिटरीचं स्टेटस काय आहे सध्या पाकिस्तानला घेऊन त्याच्यावरती ही जी आहे चर्चा होणार आहे। मालमत्ता सुरक्षाला घेऊन ज्या मालमत्तांमध्ये नुकसान झालं आहे त्यावरती काय एक स्थिती आहे त्याच्यावरती ही चर्चा होणार। धोरणात्मक संस्थाचे समन्वय सुनिश्चित ही करण्यात येणार आहे। तर अशा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत ते ह्याच्यात डिस्कस होणार आहे। कुठे ना कुठे आपण बघितलं तर खूप मोठा नुकसान पाकिस्तानला झाला आहे। एअरबेसेस जेव्हा तुमचे हवाई तळ जे आहेत ते जेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं नुकसान होतं तर एका देश म्हणून हे ओव्हरऑल मोठं नुकसानमध्ये पाहिलं जातं। त्या ह्याच्यावरतीच चर्चा करण्यासाठी जे आहे नवाज शरीफ यांनी जे नॅशनल कमांड ऑथॉरिटी जी आहे त्याला बोलवलंय। यात मिलिटरी ऑर्गनायझेशन जे आहे ते त्यांचं कुठे ना कुठे कॉल घेतलं जातं, त्यांचं काही ऑर्डर्स असतात आणि त्यात न्यूक्लिअर वेपनमध्ये पण युसेज होणार का किंवा न्यूक्लिअर वेपनचं आता सध्याचं काय एक स्टेटस आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन पण चर्चा होईल। अगदी धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतोय दोन्ही देश अण्वस्त्र सज्ज आहेत, मात्र तरी सुद्धा पाकिस्तानकडून सातत्यानं कुरापती काढल्या जात आहेत आणि आता तर त्यांनी एनसीएची महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि त्यामुळे पाकिस्तान या सगळ्याची धमकी भारताला देऊ पाहतोय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।